सुरुवातीला आपण मटण धुवून ठेवले आणि थोडंसं शिट्ट्या देऊन घेणार आहे. 2 शिट्ट्या मारून घेणार आहोत. हे बघा, मी स्वच्छ धुवून 4-5 पाण्याने मटण धुवून ठेवलंय. मिठाच्या पाण्याने पण धुवून घेतलंय. आणि आता आपण हे मटण 2-4 पाण्याने धुवून पूर्णपणे 2 शिट्ट्या देऊन घेणार आहोत. अर्धा ग्लास आपण पाणी घेणार आहोत त्याच्यात. हे बघा, आपण कुकर लावलंय. आता कुकरच्या मटणाच्या आपण 2 शिट्ट्या करणार आहोत. आणि एकीकडे आपण कांदा आणि मसाला फ्राय करणार आहे. याचा फोटो. लवंग, मिरे, दालचिनी, शहाजिरे, हिरवी विलायची, तेजपत्ता, चक्री फूल, काळी विलायची आणि कर्णफूल, जायफळ, हे सर्व मसाले आपण त्याच्यात टाकणार आहोत. हे बघा, आपण मसाले टाकलेत. आता त्याच्यातच आपण कांदा फ्राय करणार आहोत. आपण 1 किलो मटण आणि 1 किलो तांदूळ घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 8-9 कांदे घेतले आणि 5-6 टोमॅटो घेतले. ते पूर्णपणे मसाल्यात ब्राऊन कलरवर फ्राय करणार होते आपण. कांदा पटकन फ्राय होण्यासाठी, ब्राऊन कलरवर होण्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर कांदा पटकन फ्राय होतो. एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवणार आहे. आता आपण एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं, एकीकडे मटण शिजायला लावलं. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आणि एका गॅसवर कांदा फ्राय करायला टाकलाय. 1 किलो मटण बिर्याणीसाठी 5-6 मिरच्या घेतल्या, कारण आपल्याला जास्त तिखट नकोय. त्यामुळे आपण हिरवी मिरचीची पेस्ट घालणार नाहीये. चिकन पेस्ट त्यासाठी शानदार नाम देखील. त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेणार आहे. सुरुवातीला मटण शिजताना आपण 1 चमचा पेस्ट टाकली होती. आता ही झाली 1.5 चमचा पेस्ट. हे 1 किलो मटणाच्या हिशोबाने योग्य आहे. टोमॅटो आपण सर्व कापून ठेवले होते, ते टाकणार आहोत. आपण मटणाचा कुकर खोलूया. मटण शिजलं का बघूया. मिनिटं बाकी आहे. कुकर खोलूया. मटण शिजलंय का बघू देत मला एकदा. मटण बिर्याणी मसाला टाकणार आहोत. ओके, टाकले ना, त्यामुळे हा मसाला आपण कमी टाकतोय.
दीड चमचाच घातलाय. मटणाचं कुकर काढून मटण त्याच्यात टाकणार आहे, म्हणजे थोडंसं मटण शिजवणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आता आपण त्याच्यात मटण टाकतोय. हे बघा, आता याच्यामध्ये आपण थोडंसं पुन्हा मटण शिजवणार आहोत, कारण मटण जास्त व्यवस्थित शिजलेलं नाहीये. त्याला एकच शिट्टी दिली आपण. आता मीठ टाकून थोडा वेळ मटण शिजू देणार आहे. आपण एक डबा भरून तांदूळ घेतले हे इतक्या किनारीपर्यंत, तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं, कारण आपला तांदूळ आहे जिरा कोलम आणि तो जुना आहे, म्हणून आपल्याला दुप्पट पाणी टाकायचं. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण मिठाचं प्रमाण चेक करणार आहे. मीठ तसं पाहिलं तर योग्य आहे, पण आम्हाला एकदम हे सेंधव मीठ असल्यामुळं याचा खारटपणा कमी आहे, म्हणून थोडंसं मी मीठ टाकते. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ सोडणार आहोत. बिर्याणीच्या हिशोबाने परफेक्ट शिजून झालं. आता मी त्यामध्ये पाण्यामध्ये तांदूळ सोडते. स्वच्छ धुवून ठेवले होते 2-4 पाण्याने, आणि जिरा कोलम आहे 5 मिनिटं पाण्यात ठेवलेली होती. आता फक्त थोडीशी पाण्याला उकळी आली, मग गॅस कमी करायचं. होत आली आहे. आता फक्त आपण गावरान तूप टाकतोय. बस झालं. ऑरेंज कलर घेते मी, थांब जरा त्याच्यात. बिर्याणी आता